घुबड. होय, घुबड. घुबड दिसणे हे आपणास कोणता संकेत सांगते? ते शुभ असते का अशुभ असते? याविषयी अनेक गैरसमज पूर्वीपासून आपल्या कानावर पडत आहेत. तेच आणि त्याचीच सत्यता आज जाणून घेणार आहोत. घुबड हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पण अनेक वर्षापासून घुबडाबाबतीत अनेक गैरसमज आहेत. घुबड दिसणे म्हणजे अशुभ मानले जाते. पण असा गैरसमज आज आपण दूर करणार आहोत. प्रत्येक क्षणी घुबड हे अशुभ असते असेच नाही. कारण साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक असणारे घुबड हे आपणास अनेक धनधान्य पैशासाठी बरकत करणारे असते. अनेक शुभ संकेत सांगणारे असते. तर हेच आपण आज ऐकणार आहोत की घुबड दिसण्याचे काय शुभ संकेत आहेत आणि काय अशुभ संकेत आहेत आणि काय गैरसमज आहेत आणि काय समज आहेत. तर माता लक्ष्मीचे प्रतीक असणारे घुबड हे घुबड फक्त रात्री आणि रात्रीच शक्यतो दिसते. पण हे जर दिवसा दिसले तर अतिशय शुभ मानले जाते. जर आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर पडत असेल आणि पांढरे घुबड जर आपल्यास दिसले तर ते अतिशय शुभ मानले जाते. आपण कोणत्याही कार्याला बाहेर जात असेल ते आपणास दिसले तर समजून जावे आपले काम हे 100% होणारच. नोकरी व्यवसायात बरकत करण्यासाठी, नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग असतील किंवा धंद्यात किंवा इतर कोणत्याही कामात यश मिळण्याचे बरकत असेल तर सतत आपणास डाव्या बाजूला पांढरे घुबड दिसते. पांढरे घुबड जाताना डाव्या साईडला दिसणे शुभ मानले जाते. साक्षात माता लक्ष्मीच आपल्यावर प्रसन्न झाली आहे असा हा शुभ संकेत आहे. हेच घुबड जर आपणास दररोज किंवा सतत पांढरे दिसत असेल तर तुमचा राजयोग निर्माण झालेला आहे हे समजून जावे. कारण घुबडाबाबतीत अनेक गैरसमज आहेत. घुबड पाहणे अशुभ मानले जाते पण पांढरे घुबड पाहणे हे शुभच आहे. आपली गरिबी मिटवून आपणास श्रीमंतीचा योग निर्माण करते. पण हेच घुबड जर उजव्या बाजूला दिसले तर ते अशुभ समजले जाते. जर दिसले तर 4 पावले मागे येऊन पुन्हा पुढे जावे म्हणजे आपले जे काम होणार ते होणारच हे समजावे. हे जर उजव्या साईडला दिसले आणि आपले घर जर जवळ असेल तर घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवून पुन्हा आपल्या शुभ कार्याला जाण्यास सुरुवात करावी. याचबरोबर घुबड दिसण्याविषयी अनेक काही संकेत दिसतात ते आज आपण ऐकूयात. पांढरे घुबड जर दररोजच दिसण्याचा योग आला तर समजून जावे की पूर्वज आपल्या बरोबर आहेत. पूर्वजांची साथ आपणास मिळत आहे. याचबरोबर रात्रीचा राजा म्हणून ओळखणारे घुबड कोणत्याही रंगाचे असू दे, याचा आवाज जर पूर्वेकडून आला तर पैशासंबंधी आर्थिक लाभ होणार आहे. पण हाच आवाज जर दक्षिणेकडून आला तर आर्थिक नुकसान होणार आहे हा संकेत सांगते. आणि हाच आवाज जर पश्चिमेकडून आला तर समजून जावे की तुमचं
तुमच्या शत्रूवर विजय मिळवणार आहात. तुमचाही कोणताही दृश्य अदृश्य शत्रू असू दे, यावर तुम्ही मात करणार आहात. हाच याचा संकेत आहे. आपण बाहेर जाताना जर आपल्या वरून घुबड गेले तर हे अतिशय शुभ संकेत मानले जाते. यामुळे आपल्या मनातील ध्येय पूर्ण होण्याचे संकेत असतात. हेच घुबड जर आपल्या समोरून आडवे गेले तर आपणास उत्तम असा लाभ होणार आहे. प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असाल तर नोकरीचा योग मिळणार आहे. व्यवसाय ठप्प पडला असेल तर तो पूर्व पदावर येणार आहे. हा शुभ संकेत मिळतो. याचबरोबर हेच घुबड, याचा आवाज जर आपण रात्री ऐकला तर आपल्या सर्व संकटापासून, अनेक काळ्या जादूपासून, करणी बाधेपासून, भूतप्रेत बाधापासून आपली मुक्तता होणार आहे. हा याचा संकेत आहे. स्वप्नात जर घुबड दिसले तर हे अतिशय शुभ मानले जाते. साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास आहे हेच समजावे. कारण अनेक पौराणिक मान्यतेनुसार घुबड स्वप्नात दिसणे म्हणजे अनेक मार्गांनी आपल्याकडे पैसे धनदौलत येणे असाच होतो. याचबरोबर आपली अडलेली कामे पूर्ण होतात. अनेक समस्यांचे निवारण होते. घरात आनंददायी वातावरण निर्माण होते. अनेक संकटापासून मुक्तता होते. सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण होते. आत्मविश्वासात वाढ होते. नकारात्मक दृष्टिकोन निघून जातो. असे अनेक फायदे आहेत जे स्वप्नात घुबड दिसल्यामुळे आपणास संकेत देतात. अनेक वर्षापासून आपण ऐकत आलो आहे की घुबड पाहणे म्हणजे अशुभ संकेत आहेत. पण हा गैरसमज आहे. घुबड हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे घुबडाविषयी गैरसमज बाळगू नका आणि पसरवू नका. घुबड दिसणे हे शुभ संकेतच मानले गेलेले आहे. घुबड दिसल्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा. होय, पण फक्त एका दिवशी हे घुबड दिसणे अशुभ मानले जाते. पण दररोज जरी तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही घुबड दिसले किंवा उठल्या उठल्या जरी घुबडाचा चेहरा दिसला तरी तो शुभ संकेतच असतो. हे लक्षात घ्या. याविषयी गैरसमज बाळगू नका. पण फक्त एका दिवशी घुबड पाहणे अशुभ मानले जाते. ते म्हणजे अमावस्येच्या रात्री किंवा दिवसा. ज्या दिवशी अमावस्या असेल आणि तुम्ही उठल्या उठल्या जर तुम्हाला घुबड दिसले किंवा त्याचा आवाज दिसला तर तो आपणास अशुभ संकेत मानला जातो. पण फक्त अमावस्येलाच. अमावस्या सोडून पौर्णिमा असू दे किंवा कोणतीही एकादश असू दे किंवा कोणताही दिवस असू दे, प्रत्येक दिवशी घुबडाला शुभ संकेतच मानले जाते. कारण माता लक्ष्मी देवी ही आपणास शुभ संकेतच देत असते. कुबेरदेव, विष्णुदेव हे आपणास आशीर्वादच देत असतात. त्यामुळे घुबडाविषयी कोणीही गैरसमज बाळगू नयेत.